काय प्रसंग आणला से माझ्यावर. माझी विद्या वेळी झाली, तिच्या औषधाला पैसा नाही, कुणी मदतही करीत नाही. तेव्हा आम्हा दोघा बाप लेकींचा एवढा तितका हक्क आला आणि या किंचित किड्या मुंग्यांच्या खाण्या पिण्याची व्यवस्था सुद्धा तूच करतोस ना. पण आम्ही तुझं काय वापर केलं तेव्हा म्हणून आम्हाला अन्नाच्या एक एक दाण्यासाठी मोहताज करून या मरण्याचा मुखेला होत तुझ्या दरबारात येऊन मी तुला विचारलं नाही. त्यासाठीच मी हे विष आणलं. जे हात तुला केवळ कुरवायला पाहिजे त्या हातांनी मला तीच कृत्य करावं लागलं. करून माझी जीवन यात्रा संपवली तर या माझ्या वेड्या झालेल्या मुलीला या समाजातील नीच नरके फाडून खातील, त्या पृथ्वीला ताराची वेचीवर टाकतील. त्यापेक्षा अगोदर विद्यालाच विष अगोदर विद्याला विष देऊन मारलेलं बरं.
आणि तुझी सुंदर सोजवळ सद्गुणी मुलगी या नियतीच्या डावाला बळी पडली. अरे तू जगणार तरी कुणासाठी आता? या जगात कोणी कुणाच नाही. बायको गेली, ऐश्वर्य गेला, आता जगून तरी काय कुणासाठी जगू? नाही आता तुला सुद्धा दिलेलं तुला सुद्धा तुझी जीवन यात्रा संपवायलाच पाहिजे. चुकलं माझं. खरंच मी आज तुम्हाला घरी परत घेऊन जाण्यासाठीच कारण ज्या माणसाने विश्वास टाकला त्याच माणसांनी माझा विश्वासघात केला. पप्पा त्यांनीच तुमच्याबद्दल माझ्या मनात वीज घालवलं. रूप मला कळलेलं आहे आणि म्हणून आज तुमची माफी मागून तुम्हाला घरी परत पप्पा मला माफ करा. आता त्याचा काय उपयोग घटनाला घडून गेला. अरे खरं तर आयुष्याचा वनवास बघून ही बिचारी त्या परमेश्वराच्या दरबारात जाऊन बसली असेल. पप्पा काय झालं होतं शिकलंय विद्या तुम्ही विष दिलं मी पप्पा का केलं तुम्ही हे? काय करणार काहीच करता येत सारं काही मलाच करावं लागेल. त्या औषधाला पैसा नाही खायला अन्न नाही कुणी मदतही केली असं यात्रा भोगण्यापेक्षा मरण पत्करलेलं म्हणून मीच विद्या त्याशिवाय माझ्याकडे दुसरा उपायच नव्हता. आणि आता मी सुद्धा काही क्षणाचा सोबती आहे. तुमच्या असं काही होणार तुम्हाला मी सुद्धा काही क्षणाचा सोबती आहे. अरे या जगातला मी एकमेव बाप असेल की जो स्वतःच्या जन्म दिलेल्या मुलीला
योग्य तिला मानले तुझे बोललेले शब्द मला बोलली होती की दादा माझ्यासाठी एक मायेची साडी असेल तुझ्या दादाने तुझ्यासाठी आणलेली साडी तुझ्या प्रेतावर पाकून घालण्यासाठी ठेवण्यात आली माझ्या हाताला राखी बांधण्यासाठी माझी विनवणी करत होतीस कठोर झालं की राखी सुद्धा बांधू दिली नाही कदाचित ती राखी सुद्धा नशिबात नसेल